आजची कथा आरशातलं आयुष्य. राज नावाचा एक हुशार पण नेहमी तक्रार करणारा तरुण होता. आयुष्यात कितीही मिळवलं तरी समाधान कधीच नव्हतं. तो सतत स्वतःला अपयशी, दुर्दैवी आणि एकटा समजायचा. सगळं चुकतंय माझंच, असं त्याचं कायमचं म्हणणं होतं. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला एका जुन्या हवेलीत नेलं. ती हवेली अनेक आरशांनी भरलेली होती. प्रत्येक भिंतीवर, छतावर आणि जमिनीवर आरसे लावलेले. राज आत गेला आणि अचानक थांबला. त्याला हजारो राज दिसले. तो आरशामध्ये बघून ओरडला, "माझं आयुष्य फसवणूक आहे." सगळ्या आरशामधून परत आवाज आला, "माझं आयुष्य फसवणूक आहे." राज घाबरला. त्याने चिडून आरशाला शिव्या दिल्या आणि तेच आरशामधून परत आलं. तो बाहेर पळून आला. वडील हसत होते. त्यांनी त्याला शांत बसवून विचारलं, "तू आरशात काय पाहिलंस?" राज म्हणाला, "माझा राग, माझं दुःख, माझं एकटंपण." वडील म्हणाले, "बघ, आरसे वेगळे काय दाखवतील? आयुष्य हा एक मोठा आरसा आहे. तू त्याला जसं दाखवतोस तसंच ते तुला परत दाखवतं." ते पुढे म्हणाले, "जर तू जगाला दोष देशील, आयुष्य तो तुला दोषच परत करेल. पण जर तू स्वतःला बदलशील, विचार सकारात्मक ठेवशील, तर हाच आरसा तुला आनंद, यश आणि प्रेम परत करेल." त्या दिवशी राजच्या मनात काहीतरी खोलवर बदल घडलं. त्याने स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याचं आयुष्यही बदलायला लागलं. आता त्याला प्रत्येक आरशात एक गोष्ट दिसायला लागली. हसरा आणि आत्मविश्वासू राज. बोध: बाहेरचं जग काहीच करत नाही. आपल्या मनातील सोचच आपल्याला आरशासारखं परत परावर्तित करत असते. त्यामुळे जग बदलायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःचं मन बदला.